नमस्कार, मी शिल्पा। आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेच जण गुरुवारचा उपवास करतात। हा उपवास सोडण्यासाठी एकदम झटपट आणि कमी टायमिंगमध्ये होणारी थाळी कशी बनवायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण बनवणार आहोत गाजराची खीर। तर गाजराची खीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलेला आहे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकू शकता। मी येथे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। काजूचे तुकडे 1 चमचा आणि बदामाचे तुकडे 1 चमचा। आता हे आपण तुपामध्ये हलकेसे भाजून घेऊयात। अशा पद्धतीने हे काजू बदामाचे तुकडे हलकेसे तुपामध्ये भाजून घेतल्याने काय होतं की याला छान असा क्रंचीपणा येतो। हे काजू बदामाचे तुकडे भाजत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला हे काजू बदामाचे तुकडे छान असे तुपामध्ये परतवून घ्यायचे। साधारण 1 ते 1.5 मिनिटांमध्ये हे काजू बदामाचे तुकडे छान असे परतले जातात। इथे आपले काजू बदामाचे तुकडे छान असे परतलेले आहेत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत किसून घेतलेलं गाजर। तर इथे मी साधारण अर्धी वाटीच्या थोडंसं जास्त गाजराचा किस इथे घेतलेला आहे। आता हा गाजराचा किस देखील आपण काजू बदामाच्या तुकड्यांसोबत छान असा परतवून घेऊयात। गाजराचा किस देखील आपल्याला गॅसच्या मीडियम ते लो फ्लेमवरती या काजू बदामाच्या तुकड्यांसोबत छान असं परतवून घ्यायचा आहे। आज आपण इथे गाजराची खीर बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी जो गाजराचा किस आहे तो कमी प्रमाणामध्ये घेतलेला आहे। तुम्हाला जर गाजराचा हलवा बनवायचा असेल तर तुम्ही हा गाजराचा किस थोडा जास्त प्रमाणामध्ये इथे वापरू शकता। तर इथे साधारण 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत। गाजराचा किस आपला छान असा परतलेला आहे। आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा वेलची पावडर। वेलची पावडर यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात। वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण टाकणार आहोत दूध। तर इथे मी 1 ते 1.5 वाटी दूध यामध्ये टाकून घेते। तुम्हाला गाजराची खीर कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही खिरीमध्ये दूध टाकून घेऊ शकता। दूध छान असे या गाजराच्या किसामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकायची आहे साखर। तर इथे मी अर्धी वाटी साखर यामध्ये टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त इथे करू शकता। साखर छान अशी यामध्ये मिक्स करून घेऊयात। आता गॅसची फ्लेम लो करून ही गाजराची खीर आपल्याला 5 ते 7 मिनिटे छान अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून यामध्ये टाकलेला जो काही गाजराचा किस आहे तो छानपैकी शिजला जाईल। तर इथे 5 ते 7 मिनिटे झालेले आहेत। आपली गाजराची जी काही खीर आहे ती तयार झाली आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त दाटसर अशी ही आपली गाजराची खीर तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूयात। आता आपण बनवणार आहोत शेवग्याची शेंगाची भाजी। त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरं। जिरे देखील छान असे फुललेले आहेत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने। साधारण 7 ते 8 कढीपत्त्याची पाने यामध्ये मी टाकून घेते। कढीपत्ता देखील छान असा तळला गेलेला आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत वाटण। इथे मी आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा इंच आलं असं हे वाटण मी मिक्सरमधून तयार करून घेतले। आता हे वाटण आपल्याला छान असं या तेलामध्ये परतवून घ्यायचंय। वाटण चांगलं परतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो। इथे मी अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। टोमॅटो यामध्ये छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेली आहे। आपण इथे फार जास्त मसाले न वापरता ही भाजी बनवतोय। आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत शेवग्याच्या शेंगा। इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून नंतर पाण्यामध्ये टाकून धुवून घेतलेल्या आहेत। आता या शेंगा देखील आपल्याला या वाटणासोबत छान अशा यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि परतवून घ्यायच्यात। 2 मिनिटं शेंगा परतल्यानंतर आता यामध्ये टाकायचे पाणी। तर तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला या भाजीला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आणि भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। तसेच भाजीमध्ये थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेते। कोथिंबीर आणि मीठ भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि लो फ्लेमवरती आपल्याला या शेवग्याच्या शेंगा छान अशा मऊ शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 5 ते 7 मिनिटे या शेंगा छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत। आता चेक करून बघूयात आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत ते छान अशा शिजलेल्या आहेत। आता भाजीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा बारीक कूट टाकायचा आहे। साधारण पाव कपच्या आसपास कूट यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। कूट भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि अजून 3 ते 4 मिनिटे आपल्याला ही भाजी लो फ्लेमवरती अशी शिजवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनी आपली जी भाजी आहे शेवग्याच्या शेंगाची ती तयार झालेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि भाजीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात। चला तर मग आपली चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली। आता आपण चपाती लाटून घेणार आहोत। तर चपातीचं जे काही पीठ आहे ते मी आधीच मळून घेतलेलं होतं आणि ते मऊ देखील करून घेतले।
आता आपण चपाती लाटायला घेऊयात। तर जेव्हा तुम्हाला घाई गडबड असते तेव्हा तुम्ही मी दाखवते त्या पद्धतीने चपाती बनवू शकता। जो पिठाचा गोळा आहे तो अशा पद्धतीने लांबट आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि नंतर अशा प्रकारे मधून फोल्ड करून तेल लावून आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने थोडंसं पीठ टाकायचे आणि नंतर जो पिठाचा गोळा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही चपाती केली तर ती अगदी पटकन अशी लाटली जाते। तसेच चपातीला एकदम गोलसर असा आकार येतो। जे नवीन शिकाऊ आहेत किंवा नवीनच चपाती बनवत आहेत त्यांच्यासाठी ही एकदम चपाती लाटण्याची साधी आणि सोपी अशी पद्धत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली एकदम गोल गलगरीत अशी चपाती लाटून तयार झाली। आता ही चपाती आपण तव्यावरती भाजून घेऊयात। अशा पद्धतीने लाटलेली चपाती देखील अगदी टम्म अशी फुगली जाते। इथे तुम्ही बघू शकता आपली चपाती मस्त टम्म अशी फुगलेली आहे। आता चपातीला दोन्ही साइडने थोडंसं तेल लावून आपण चपाती भाजून घेऊयात आणि सेम प्रकारे राहिलेल्या सर्व जे काही चपात्या आहेत ते देखील तयार करून घेऊयात। तर इथे काही मी चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत। आपला जो स्वयंपाक आहे तो तयार झालाय। आता आपण लगेच ताट वाढायला घेऊयात। योग्य जर नियोजन केले तर आपला जो स्वयंपाक आहे तो एकदम झटपट असा तयार होतो। बऱ्याच वेळा काय होतं उपवासाच्या दिवशी इतर देखील कामे असतात, पूजा असते, त्यामुळे आपल्याला जे काही स्वयंपाकाचं नियोजन आहे ते आधीच करावं लागतं। तुम्ही जर आधीच नियोजन केलं तर तुमचा स्वयंपाक अगदी झटपट असा तयार होईल। चला तर मग तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।